नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओशियम व्यापार संघटन या विषयातील जे पहिले प्रकरण आहे, व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, यामधील व्यवसाय की व्यवसायाचे मुख्यतः दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे। दोन प्रकार पडतात, त्यामध्ये उद्योग आणि वाणिज्य। उद्योगमध्ये परत तीन प्रकार पडतात, त्यामध्ये प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग, सेवा उद्योग। प्राथमिक उद्योगमध्ये शेती, निष्कर्ष आणि जैविक। दुय्यम उद्योगमध्ये उत्पादन, बांधकाम आणि सेवा उद्योगमध्ये वाहतूक, बँका, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन। या उद्योगामध्ये की व्यवसायामधील जो उद्योग आहे यातील तीन प्रकार, प्राथमिक, दुय्यम आणि सेवा उद्योग। त्याचप्रमाणे वाणिज्य सुद्धा मुख्यतः दोन प्रकार पडतात, त्यामध्ये व्यापार आणि व्यापाराशी अनुषंगिक असणारे साधने। व्यापारमध्ये परत दोन प्रकार पडतात, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार। अंतर्गत व्यापारमध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार। आणि व्यापाराशी अनुषंगिक असणारे साधने, त्यामध्ये वाहतूक असेल, गोदाम, विमा, बँक, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते आणि संदेशवहन या घटकांचा समावेश होतो। चला तर मग आपण उद्योग म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया। उद्योग कशाला म्हणता येईल? उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तू रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच उद्योग होय। यामध्ये वस्तूचे उत्पादन, प्रक्रिया, प्रजनन, उत्खनन, पशुपालन या सर्वांचा समावेश होतो। उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू असतो आणि ग्राहक उपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात, तर भांडवली वस्तूचा उपभोग उद्योगाच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो। उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह होय। एकाच प्रकारचे किंवा संबंधित वस्तूचे उत्पादन करणारा समूह म्हणता येईल। जसं उदाहरणार्थ, साखर कारखान्यात ऊसापासून साखर बनविणे, तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगात इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणे, या सर्वांचा समावेश कारखान्यामध्ये होतो। त्याचप्रमाणे बँकिंग, उपग्रह, विमा कंपन्या इत्यादी सेवासुद्धा सेवा उद्योगामध्ये समावेश होतो। उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते। उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतरण वापरायोग्य पक्क्या मालात केले जाते। यासाठी मानवी श्रम, यंत्र आणि भांडवलाची आवश्यकता असते। हे सर्व कार्य हे कारखान्यातून चालतात। काही लहान स्वरूपाची कामे घरातून सुद्धा पूर्ण केली जातात। थोडक्यात काय सांगायचं तर हे उद्योगाच्या आकारमानावरती अवलंबून असतात। या उद्योगाचे मुख्यतः तीन गटामध्ये विभागणी केलेली आहे। एक प्राथमिक उद्योग, की प्राथमिक उद्योग कशाला म्हणता येईल की हा प्राथमिक उद्योग हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो। हा उद्योग निसर्गमुख असतो। प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग चालत असतात। प्राथमिक उद्योगाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात, त्यातला पहिला प्रकार कृषी उद्योग। या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो। उद्योगातील वस्तूचा दर्जा विविध घटकावर अवलंबून असतो। उदाहरणार्थ, जमिनीची उत्पादकता, पाऊस, हवामान इत्यादी घटकावरती अवलंबून असतात। दुसरा उद्योग त्यामधील आहे प्राथमिक उद्योग म्हणजे निष्कर्ष उद्योग। या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेल्या संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढले जातात। जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, खाणीमधून खनिज बाहेर काढणे, जमिनीखालून तेल बाहेर काढणे, या इत्यादी यातून मिळालेला माल
काही वेळा जशा तसा वापरता येतो, तर काही वेळा त्या मालावर प्रक्रिया करणे सुद्धा जरुरीचे असते. जैविक उद्योग, तिसरा उद्योग आहे तो जैविक उद्योगामध्ये रोपे, पशुपालन, पूर्ण उत्पादन करणाऱ्या प्रक्रियेत समावेश होतो. जसं उदाहरणार्थ कुक्कुटपालन असेल, रोपटिका असेल, वनशेती असेल, रेशमी उद्योग असतील इत्यादीचा समावेश. त्यानंतर दुसरा प्रकार जो दुय्यम उद्योग म्हटलेला आहे. दुय्यम उद्योग हे प्राथमिक उद्योगावरच अवलंबून असतात. दुय्यम उद्योग कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करत असतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर टोमॅटो उत्पादन प्राथमिक उद्योग असून त्यापासून सॉस किंवा रस तयार करणे हा दुय्यम उद्योग झालेला आहे. की छोटंसं उदाहरण, आपण जे सॉस आपण खातो त्यामध्ये कशापासून तयार करतो? टोमॅटो. मग टोमॅटोचं उत्पादन कुठं घेतलं जातं? शेतामध्ये आणि त्यापासून सॉस तयार केला जात असेल तर तो दुय्यम उद्योग झाला. दुसरं उदाहरण सांगताना आपल्याला ऊसापासून साखरेची निर्मिती करणे. ऊस हा शेतामध्ये घेतला जातो, तर साखरेची निर्मिती ही कारखान्यात केली जाते, तो दुय्यम उद्योग झालेला आहे. या उद्योगाचे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे उत्पादन उद्योग, की कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाच्या यंत्राच्या साहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हणतात. अंतिम उत्पादन भांडवली वस्तू व ग्राहक उपयोगी वस्तू याचा समावेश होतो. उदाहरणार्थ कापड, साखर, कागद उद्योग इत्यादी जे उद्योग असतात ते उत्पादन उद्योग असतात. दुसरा त्यातला प्रकार आहे बांधकाम उद्योग, की जे उद्योग बांधकाम, जे उद्योग इमारत, धरणे, पूल, रस्ते, बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतवलेले असतात, अशा उद्योगांना बांधकाम उद्योग असे म्हणतात. इतर उद्योगात वस्तूचे उत्पादन एका ठिकाणी व विक्री इतर केली जाते, पण या उद्योगात वस्तू उत्पादन आणि विक्री एकाच ठिकाणी केली जाते. या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते. तिसरा त्यामध्ये सेवा उद्योग म्हटलेला आहे, की सेवा उद्योग, की सेवा उद्योग हा प्राथमिक आणि दुय्यम उद्योगांना सेवा पुरवितात. हे उद्योग विविध सेवा पुरवितात, की जसे यामध्ये आपल्याला वाहतूक सेवा, विमा सेवा, बँकिंग हे पारंपरिक आणि आधुनिक उद्योगात निवास उद्योग किंवा उपग्रहे किंवा पर्यटन उद्योग, करमणूक किंवा मनोरंजन याचाही त्यामध्ये समावेश होतो. की अशा पद्धतीने उद्योगाचे आपल्याला 3 या ठिकाणी मुख्यतः प्रकार सांगता येतील आणि त्याचे परत उपघटक म्हणजे वेगवेगळे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. त्यातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आता वाणिज्य. मग वाणिज्य म्हणजे काय? वाणिज्य कशाला म्हणता येईल? की वाणिज्य की व्यावसायिक कृतीचा वाणिज्य असा एक घटक आहे की उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचे वितरण करतो. यामध्ये वस्तूचे वितरण सुलभपणे आणि अविरतपणे पुरविता येतात. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करते. पैसा व पैशाचे मूल्य हे यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. मग या वाणिज्याचे 2 प्रकार पडतात, व्यापार आणि दुसरं व्यापाराशी अनुषंगिक असणारे साधने. मग व्यापार कशाला म्हणता येईल? की व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. व्यापारामध्ये व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे. व्यापारामध्ये वस्तू आणि सेवा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केले जाते. ग्राहकांना वस्तू वेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू आणि सेवांची मालकी हस्तांतरण केले जाते किंवा मालकी हस्तांतरण होते. मग व्यापाराचे वर्गीकरण हे पुढील प्रमाणे केलेले आहे की अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. या संदर्भात असणारी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये
पाहणार आहोत. धन्यवाद.